नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन उद्यापासून सुरू होत आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस. तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काय करायचे, तसेच डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत, म्हणजे ज्यांची 12वी सायन्स झालेलं आहे आणि ITI झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांची उद्या म्हणजेच 20 मे पासून तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होणार आहे. हे तर माहिती झालं. त्यापूर्वी काय करायचं आहे तुम्हाला, तर डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत. डिप्लोमा फर्स्ट इयरसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे दिसत असतील. नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यानंतर बघा राहिला प्रश्न डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी. तर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स हेच लागणार आहेत. फक्त ॲडिशनल काय लागणार आहे त्या विद्यार्थ्यांना, तर 12वी सायन्स जर झालं असेल तुमचं तर 12वीची मार्कशीट लागेल. ठीक आहे. आणि जर ITI झाला असेल तर तुम्हाला ITIची मार्कशीट लागेल. ठीक आहे. आता ITIची मार्कशीट जर आहे प्लस तुम्हाला लिव्हिंग लागते. आता ITIची TC तर मिळत नाही, बट ITIच्या 10वीची जी TC असते तुमची, 10वीची TCच्या मागे ITIचा स्टॅम्प असतो. तो तुम्हाला लागतो ITIच्या विद्यार्थ्यांना आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना 12वीची TC लागते तुमची. ठीक आहे. आणि डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट तर तुम्हाला समजले असतील. नसतील समजले तर परत एकदा सांगतो मी. बघा पहिलं लागतं तुम्हाला 10वीची मार्कशीट. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आमची 10वीची मार्कशीट आणि TC तर अजून आलेली नाही आहे, है ना? तर रजिस्ट्रेशन करताना काय करायचं मी ते तुम्हाला नंतर सांगेलच उद्या. ओके. जर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. दोन्हीही सेपरेट WhatsApp ग्रुप बनवलेले आहेत फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे. पहिली मार्कशीट झाली, मार्कशीट नंतर TC लागेल. TC झाल्यानंतर बघा लागतं डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर डोमिसाईल सर्टिफिकेट आपण तहसीलमधनं काढत असतो. जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुमच्या TC वरती तुमचा जन्मस्थळ जे आहे ते महाराष्ट्रामधलं आहे हे असेल तर तुम्हाला डोमिसाईलची गरज नाही. दुसरं असतं नॅशनॅलिटी. आता नॅशनॅलिटी जे सर्टिफिकेट आहे हे नॅशनॅलिटी जर नसेल तुमच्याकडे तर TC वरती भारतीय असेल लिहिलेलं पाहिजे. ठीक, किंवा इंडियन लिहिलेलं पाहिजे. त्यानंतर बघा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करताना पासबुक वगैरे तर लागत नाही, पण पासबुक असू द्या. नॅशनलाइज बँकेचं कोणतंही पासबुक चालतं ते विद्यार्थ्याला. आधार पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. प्लस बघा नॅशनलाइज बँक जी आहे त्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे. तुमचं म्हणजे विद्यार्थ्याचं, है ना? ठीक. तर एवढे लागतात. तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो लागतो. 5 ते 6 फोटो लागतात आणि तुमची साईन लागते रजिस्ट्रेशन करताना. आता हे झाले जनरल विद्यार्थ्यांना जे लागतात ते. आता कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात बघा, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागतं कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्याच्यानंतर बघा जर तुम्ही EBCची सवलत घेणार असाल तर तुम्हाला हे लागतं मार्कशीट सॉरी इन्कम सर्टिफिकेट लागतं, है ना? इन्कम सर्टिफिकेट बाकी कास्टला पण लागतं, कारण जी काही स्कॉलरशिप मिळत असते 8 लाखाच्या आत जर इन्कम असेल तरच तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळते. ठीक आहे. EWSचे विद्यार्थी असतील तर EWSचं सर्टिफिकेट लागेल. जे मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, आता मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना बघा SEBCचं कास्ट सर्टिफिकेट मिळतं. ज्या विद्यार्थ्याचं OBCचं निघालं असेल तर त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. बट ज्या विद्यार्थ्यांचं SEBCचं सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. प्लस कास्ट सर्टिफिकेट सोबतच तुम्हाला नॉन क्रिमिनल पण लागतं. सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिनल लागतं. फक्त SC आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी सोडले तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागतं आणि नॉन क्रिमिलियर हे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.